आम्ही असं मानतो आपलं भविष्य आपल्या हातामध्ये आहे. मेंदू आणि मनगट, मनामध्ये किती सुंदर विचार आहेत, हृदयामध्ये काय धगधगते, मनगटामध्ये किती जोर आहे आणि त्याला आजूबाजूची परिस्थिती किती सपोर्ट करते, याच्यावरती आपलं भविष्य घडणार आहे. आणि ही व्यवस्था माणसानंच निर्माण केलेली आहे. मग माणूसच त्याचं भविष्य घडवणार आहे. ही व्यवस्था काही वरच्याने निर्माण केलेली नाही कोणी. म्हणजे नोकरी लागणे किंवा काय असेल ते सगळं माणसानं जर निर्माण केलं असेल, याच्यामध्ये ग्रह तारे कोणताही रोल खेळणार नाही. आणि हा फार मोठा फसवण्याचा बिझनेस होऊन बसला नको त्या गोष्टीसाठी. शनी सुरक्षा कवच शनीवरून येते का? 6,000 रुपये किंमत, तुला म्हणून 3,000 मध्ये SMS येतोयच तो. आपल्याला वाटतं 3,000 वाचले, आपले 3,000 वाचले नाही, हाय ते 3,000 पण गेले. शनी सुरक्षा कवच, अशी सुरक्षा होते का आपली? अशी जर सुरक्षा होत असती तर गव्हर्नमेंटनं सगळी सुरक्षा कवच भारत पाकिस्तान बॉर्डर ठेवली असती का? कशाला पर्सनल सुरक्षा करताय? काय असेल ती एकदाची देशाची होऊन जाऊ दे, झालं असतं ना. नाही, आम्ही ह्याचा परिणाम कॉमन मॅनवरती काय होतं? प्रत्येक घाबरलेल्या अवस्थेमध्ये. शनी 7.5 लावतोय का? 8वा गुरु असतोय काय? कडक मंगळ असतोय काय? नाही ना. याच्या फेऱ्यामधून आपण खरं म्हणजे यांना बाहेर काढण्याची गरज आहे. खाली जोरात एक खेळ निगडीत आहे, पृथ्वीशी निगडीत आहे म्हणून सांगतो मी तुम्हाला. जोरात FM जाहिरात होती याची, बरोबर आहे ना. विषयांच्यावरती आधारित स्वयंपाक नेहमी आग्नेला पाहिजे, बरोबर ना. मला सांग, कुठं संशोधन केलं? कुठं संशोधन केलं? ते झोपडपट्टीमध्ये तरी काही जागा सुद्धा नसते, त्याला उत्तरप्राप्ती होते. सकाळी सांगते FM रेडिओवरती, मला वाटतं बऱ्याच सगळ्याच ठिकाणी आहे ती टोमॅटो मिरची घ्या नाही तर टोमॅटो घ्या, सगळीकडे सुरू आहे. अग्नेश प्रमुख दरवाजे असतात, मुलं मुली पळून जातात. पोरं पुरी काही दिशा पण प्रेम करतात काय? पोरगी बापाला म्हणणार अग्नेश बांधायला पश्चिम निघाले. स्नान जर पूर्वी असेल तर भरपूर धनलाभ होतो. आंघोळीची जागा आणि पैसा मिळणे याचा काही संबंध नाही. यांनी लावला तर यांना पैसा, आणि हे आधी शिकलेल्यांचं फॅड आहे, तथाकथित सुशिक्षितांचं फॅड आहे आणि जोरात चलती आहे. माणसं इंजिनियरला विचारत नाही, पहिले यांना रेफर करतात. शौचालयाची पश्चिमेकडे असावं. आणि आपण का मानतो माहितीये का? त्याने लिहून ठेवले किंवा सांगतात, शौचालय पूर्वेला असेल तर डायबिटीस होईल, शौचालय उत्तरेला असेल तर हार्ट अटॅक येईल, आणि शौचालय दक्षिणेला असेल तर कॅन्सर होईल. माणूस म्हणते कशाला दिसते घ्या, पश्चिमेला बांधा म्हणते, बांधते पश्चिमेला. स्वतः विचार करत नाही. हल्ली असल्या प्रतिमा आहेत आपल्या घरामध्ये, ह्याला काय म्हणतात? हॅपी मॅन. ह्याच्याकडे कोण हॅपी वाटते का मला? अरे या प्रतिमावरून माझं घर आनंदी होणार का? साधा विचार करा ना. अरे या प्रतिमावरून माझं घर आनंदी होणार? अरे ज्यांनी माणूस घडवला, माणसाची वागणूक द्यायला शिकवलं, अशांच्या प्रतिमा आमच्या घरामध्ये काय होतात, चावतात त्या मला सांगा. याच पुण्यामध्ये महात्मा फुलेंनी शाळा काढल्या नसत्या तर गुरुजनांची पोरं शिकली असते काय? मला सांगा. सावित्रीबाईंनी अंगावरती शेर दगड गोटे खाल्ले, त्या सावित्रीबाईंनी शाळा काढली नसती की इथं महिला तुम्हाला अजिबात दिसल्या नसते. याच पुण्यात, मी बाहेरचं नाव सांगत नाही तुम्हाला. आणि आमच्या धर्मव्यवस्थेला यांच्या अंगावरती महारेंदरी घातले, दगड गोटे घातले. म्हणजे आम्ही समाज सुधारकांचं काही देणंच लागत नाही, अशातला प्रकार आहे. त्या गाडीचा मला कालपर्यंतचा माणूस 1954 पर्यंतचा कोट्यावधीची संपत्ती गोळा केली, पण ती सगळी संपत्ती यांनी या कर्मवीर पाटलांना दिली, रयत शिक्षण संस्थेला दिली. म्हणून रयत शिक्षण संस्थेची वसतिगृह उभा राहिली, म्हणून बहुजनांची पोरं शिकली. आज तुम्ही कराडला गेला तर गाडगे महाराज कॉलेज आहे, तिथं सगळी संपत्ती त्यांना दिली. आणि ही मिळाली म्हणून तर आम्ही शिकलो. माणसाला माणसामध्ये आणण्याचं काम यांनी केलं. यांच्या प्रतिमा आमच्या घरामध्ये नाही, पण ज्यानं माणसासाठी काहीच केलं नाही अशा चित्रविचित्र प्रतिमाने आपण आपलं घर भरवलेलं आहे. आपण जरा विचार करण्याची गरज आहे. आता मी फक्त ते टेस्टिंग करणार आहे की शौचालय कुणीकडे बांधा म्हटलं, पश्चिमेला बांधा. आणि आपल्याला येतं 3री पासून शिकवले गुरुजी. हा एक 3रीच्या पुस्तकात दिवस रात्र काय होते, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, 24 तासात एक चक्कर मारते. पण पृथ्वी जर स्वतःभोवती 24 तासात एक चक्कर मारते तर आपलं घर कुठं आहे? तर पृथ्वीवरतीच आहे का नाही? मग ती पृथ्वी फिरते तर घर फिरणार का नाही? त्या घरातलं शौचालय कुठं आहे? पृथ्वीवरच आहे ना. शौचालय पण फिरणार का नाही? फिरणार किंवा नाही म्हणून काय करणार? अजून सुद्धा लक्षात आलं. आणि मुळात पृथ्वी केवढी आहे बघा, पृथ्वी केवढी आहे, सूर्य केवढा आहे,
110 पट मोठा सूर्य आहे. मग पृथ्वीवरचं जर मग हे घर दाखवायचं ठरवलं, समजा आमचा हा निलेश आहे, निलेशचं घर दाखवायचं ठरवलं तर केवढं घर दाखवता येईल मला सांगा. त्या घरातलं शौचालय केवढं येईल बघा. पण जरा तुम्हाला समजावून जरा मी उलट करतो, पृथ्वी मोठी करतो आणि सूर्य छोटा करतो. हा सूर्य इथं आहे, ही पृथ्वी इथं आहे, हे निलेशचं घर. शौचालय कुठे बांधा म्हटलं वास्तुशास्त्रामध्ये तथाकथित पश्चिमेला बांधा. सूर्य जर इकडे असेल तर पश्चिम दिशा इकडे आली का, बरोबर ना. सकाळी 6 वाजता वास्तुशास्त्रानुसार शौचालयाला गेला, बरोबर. आता पृथ्वी फिरणार, स्वतःभोवती फिरते ना पृथ्वी, स्वतःभोवती फिरणार. दुपारी 12 वाजता शौचालयाला जाण्याची वेळ झाली, कुठे जाणार चोर नाही, म्हणून नाही. आजींचा फोटो घेतो आम्ही अनेक लक्षात घ्यायचं. सूर्य उगवला, सूर्य डोक्यावर आला, सूर्य मावळला, अजिबात नाही. सूर्याला गरज नाही, सूर्य आहे तिथंच आहे. आम्ही फिरतो म्हणून सूर्य उगवतो, आम्ही फिरतो म्हणून सूर्य डोक्यावर येतो, आम्ही फिरतो म्हणून सूर्य मावळतो. चुकून संध्याकाळी 6 वाजता शौचालयाला जाण्याची वेळ आली तर शौचालय जाणार कोणीकडे? शौचालय पकडणार इकडची दिशा, गॅस पाईपलाईन पकडणार तिकडची दिशा, पकडणारच ती, पकडणार. संध्याकाळी 6 नंतर जास्त जेवला, रात्री 12ला पोटात कळ आली तर जाणारच. तुम्ही किती नाही म्हटला तर त्या पृथ्वीला दुसऱ्या दिवशी उगवायचंय ना, असं करताय. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता वास्तुशास्त्रानुसार शौचालयात जाणार. होणार का नाही 24 तासात ही अवस्था? होणारच. अजून मी तुम्हाला सांगितलं नाही, जशी स्वतःभोवती फिरते तशी सूर्याभोवती आणि फिरते. काय विचित्र अवस्था होती त्या शौचालयाची. आणि मला सांगा, शेतकरी फार हुशार असतात. लक्षात घ्या, आपण शिकलेले जरा आपण विचार करत नाही. आणि त्या कवठेकरांना तासगाव तालुक्यात कार्यक्रम करत होतो, शेतकरी होते. ते शेतकऱ्याने दाखवल्यात, एक शेतकरी म्हटला की शेतकरी व्यक्ती होता. शेतकरी म्हटलं अरे वास्तुशास्त्रात भारीच आहे म्हटले. म्हणजे वास्तुशास्त्रानुसार शौचालयाला जायचं असलं तर सकाळी 6 शिवाय दुसरा मुहूर्तच नाही म्हटलं. मुहूर्तच नाही. मला आणि मला सांगा, एक साधा कॉमन सेन्स हो. तो आपण शाळेला होतो तेव्हा असलं का होतं का जरा विचार करा. आणि माझा साधा प्रश्न आहे, शौचालय पूर्वेला बांधलं काय आणि पश्चिमेला बांधलं काय, आपला हेतू काय आहे? तो हेतू साध्य झाला म्हणजे झालं, बरोबर का नाही? तर पश्चिमेला बांधलं जास्त होते असं काय राव. म्हणजे मला खरं नाही, मला सांगा, आपण विचार केला तर करू शकतो नाही? मला सांगा मॅडम, बरोबरच आहे का? मला सांगा, विज्ञान आम्हाला शाळेमध्ये ज्या अँगलने शिकवायला पाहिजे होते ग्रहताऱ्यांचं, ते शिकवलं नाही. म्हणून नको त्या गोष्टींनी याचा गैरफायदा आहे. आपण याच्यामध्ये अडकण्याची गरज नाही. खरं म्हणजे इंजिनियरला विचारत नाही तो एमई हो नाही आणि काय हो, त्याला जेवढी फी मिळत नाही त्यापेक्षा जास्त त्या वास्तु विशारदाला मिळते.